2 दिवसांचं मौन एकनाथ शिंदे सोडणार। थोड्याच वेळात एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद। आधी मुख्यमंत्रीपद ठरेल, मग इतर मंत्रिपद ठरतील। मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेलाही लवकरच उत्तर मिळेल। सत्ता स्थापनेमधल्या तिढ्यासंदर्भात फडणवीसांचं मोठं वक्तव्य। एकनाथ शिंदेंना केंद्रीय मंत्रिपदाची किंवा उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर नाही, आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची भाजपची ऑफर एकनाथ शिंदेंनी नाकारल्याची चर्चा। एका इंग्रजी दैनिकाला बातमी। उपमुख्यमंत्री पदासंदर्भामध्ये नवं नाव सुचवलं जाण्याची ही शक्यता। मुंबईत हॉटेलमध्ये थांबलेल्या सर्व आमदारांना मतदारसंघामध्ये परतण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश। आमदारांना मतदारसंघामध्ये जाऊन विजयी जल्लोष करण्याच्या सूचना। एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अयोध्येमध्ये बॅनरबाजी। अयोध्या वासियों की पुकार, शिंदे मुख्यमंत्री फिर एक बार अशा घोषणांचे ठिकठिकाणी बॅनर। आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गटाचा स्वबळाचा सूर। महाविकास आघाडीच्या सोबत निवडणूक नको, पराभूत उमेदवार आणि शिवसैनिकांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विनंती। जिंकलो हारलो तरी बॅलेट पेपरची मागणी। संजय राऊतांची ईव्हीएम वरती टीका। निकालावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणं 14 कोटी जनतेचा अपमान। बावनकुळेंचं महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रत्युत्तर। घड्याळ चिन्हाबाबत अजित पवार यांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळले नाहीत। शरद पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख। शरद पवारांचा फोटोही न वापरण्याच्या आदेशांची पायमल्ली केल्याचा आरोप। लाचखोरीच्या आरोपांबाबत अदानी समूहाचं बीएसई आणि एनएसईला स्पष्टीकरणाचं पत्र। अदानींनी लाच दिल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं नमूद, तर अदानींच्या विरोधात थेट कोणताही आरोप नसल्याचं ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांचं विश्लेषण। प्रसिद्ध रॅपर बादशाहला बिश्नोई गँगची धमकी। चंदीगडमधल्या बादशाहच्या क्लबच्या बाहेर बिश्नोई गँगकडून स्फोट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।